देशभर आंदोलन होत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणातील पहिला संशयित आरोपी शुभम खैरनार याला नाशिकच्या इंदिरानगर परिसरातून ताब्यात घेण्यात आलं होतं। राजस्थानमध्ये गुन्हा दाखल झाला, त्यानंतर नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली होती आणि त्यानंतर सीबीआयने तपासाची सूत्र हाती घेत आरोपीला दिल्लीला नेलंय। तर आपण पाहतोय यातला जो पहिला आरोपी आहे त्याला शुभम खैरनारला इंदिरानगर परिसरातून अटक केली होती आणि त्याला दिल्लीला नेण्यात आलं होतं। तर या बहुचर्चित प्रकरणाची सुरुवात ज्या इंदिरानगर परिसरातून झाली त्या परिसराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। नीट पेपर फुटी प्रकरणावरून संपूर्ण देशभरात हे आंदोलन करण्यात येत आहेत आणि आपण आता जर बघितलं तर आपण याच इंदिरानगर परिसरामध्ये आहोत। याच ठिकाणून पहिला आरोपी शुभम खैरनार याला या ठिकाणून अटक करण्यात आली होती। तो याच सुधा अपार्टमेंट मध्ये राहत असल्याची माहिती ही नाशिकच्या पोलिसांना मिळालेली होती। त्यानंतर क्राईम युनिट 1 असेल 2 असेल आणि नाशिक पोलीस यांनी संयुक्तपणे एक टीम पाठवत या ठिकाणूनच त्याला ताब्यात घेण्यात आलेलं होतं। खरं तर त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली आणि चौकशीमध्ये त्याने 10 लाख रुपयाला पेपर घेऊन 15 लाख रुपयाला विक्री करायचं त्याने चौकशीत कबूल केलेलं होतं आणि त्यानंतर सीबीआय देखील नाशिकमध्ये गाठत त्याची चौकशी करत त्याच्याकडून सर्व वस्तू जमा करत जप्त करत त्याला ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याला पुढील मुंबईच्या दिशेने घेऊन जात दिल्लीला नेलेलं होतं। त्यानंतर त्याची तिथे देखील चौकशी करण्यात आली, परंतु आपण एकंदरीतच बघितलं तर जंतर मंतरवर देखील आंदोलन करण्यात येते। तसंच विरोधी पक्षांकडून या मुद्द्यावरून संसदेत देखील गदारोळ करण्यात येते। वारंवार